सर्वप्रथम तर खूप दुःखाची गोष्टी आहे की ह्या भागामध्ये मागचे 20 दिवसामध्ये 3 घटना झालेली आणि आपले लहान पोरे गेले आहे, वयस्कर आई गेलेली आहे. आणि हा विषय आता मात्र आपले ह्या गावाचा नाही राहिला. याच्याशिवाय शिरूर सोबत आपला आंबेगाव, आपला जुन्नर, दोंड आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पलीकडे पण जाऊन गेला आहे. खेडमध्ये पण झाला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन अहिल्यानगर, नाशिक त्या भागापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे. म्हणजे काही 2-3 गावाचा विषय राहिलेला नाही आहे. हा खूप मोठे परिसराचा विषय झालेला आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं आहे की संख्या जी आहे ते आपण एक अंदाज मारतो. 2000 आहे किंवा 5000 आहे किंवा 1000 आहे आपल्याला सांगता येत नाही. आता या ठिकाणी येण्याच्या आधी आपण या ठिकाणी आम्ही जे एक बिबट्या पकडलेला आहे त्या बिबट्याला जाऊन पाहिला आणि तो बिबटा आतमध्ये होता, पिंजऱ्यात होता. त्यांना बघून मला भीती वाटली. सर्व एवढे लोक सोबत होऊन एवढी भीती वाटली की पिंजऱ्यामध्ये असून सुद्धा. तर आम्ही समजू शकतो की आपले तरुण पोरापोरी बाकी लोक जे समोर त्यांना पाहते तर त्याच्या हृदयाला कशा प्रकारचा धक्का लागत असेल. तणावाची परिस्थिती आहे ते आम्ही समजू शकतो. तर यासाठी हा विषय जे आहे हा विषय मुद्दा काल पण याच्याबद्दल खूप चर्चा केली आहे. आणि याची आपली 22 तारीखला जेव्हा घटना घडली त्याच्या ठिकाणी आपण तेव्हासुद्धा मी काही शेतकऱ्याशी बोललो आणि माझा आज सकाळीसुद्धा याच्याबद्दल चर्चा झाली आणि मी माझ्या वतीने आणि त्याची मान्यता मला या लक्षात झाला की महत्त्वाचं आहे की आपण लोकांसमोर जाऊन ते काहीतरी वेगळे पण भयानक परिस्थिती ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर निर्णय असा झालेला आहे की आता हा सर्व जे दिसते त्यांना सर्वांना या ठिकाणी करून उचलून त्यांनी सांगितलं त्या सर्वांना वनतारामध्ये शिफ्ट करायचे. वनतारा कुठे आहे तुम्ही त्याला सांगतो की दुसऱ्या राज्यामध्ये जसं अभयारण्य असतात जसं झू असतात तशा पद्धतीची जागा असते. त्या जागामध्ये एकदा ते गेला की त्यांना परत बाहेर निघता येत नाही कारण तिथे कंपाऊंड वॉल आणि सर्व गोष्टी असतात. तर आता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आज सकाळीच मंजुरी मिळाली आहे की जे आपण पकडू त्यांना पाठवायचे. म्हणजे इकडे त्यांना पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडायचे नाही आहे. आणि तसा करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची आवश्यकता लागणार आहे. आजची परिस्थितीमध्ये आपल्याकडे जेवढे पिंजरे आहे, जेवढे मनुष्यबळ लागते, जेवढे गाड्या लागते, जेवढे कॅमेराज लागते, ट्रँक्युलायझर गन लागते, हे सर्व गोष्टी आपल्याला जर करायची असेल तर हे खूप मोठ्या संख्येने करायची आहे. कारण आपण म्हणत आहोत 2000 आहे. तर 2000 आपण 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याची वाट पाहू शकत नाही. कारण 10-10 दिवसांमध्ये ही घटना घडायला लागलेली आहे. पुढची घटना कधी घडतील, तासामध्ये घडतील, कधी घडतील तेही आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून यांना तातडीने शिफ्ट करणे आवश्यक आहे. याच्यासाठी आम्ही काल रात्रीच आमचे जे CCF आहे त्यांना सूचना दिली होती की तुम्हाला जर 1500ची पेक्षा जास्त शिफ्ट करायचे तर काय साहित्य पाहिजे ते तुम्ही मला सांगा. तर त्याने मला सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही 200 पिंजरे दिलेले आहे, अजून 500 पिंजऱ्याची आवश्यकता आहे. तर 700 पिंजरे, जवळपास 250 लोकांचा मनुष्यबळ अजून त्यांना लागते. त्यांना 250 कॅमेरा लागते. त्याच्याशिवाय त्यांना जवळपास 25 अजून गाड्या लागते त्याचे पेट्रोलिंग करायला. अशा प्रकारचा त्याने एक 11.25 कोटीचा आम्हाला निधीची मागणी केली होती. आणि या ठिकाणी येण्याच्या आधी ते निधी मी मंजूर करून आलेलो आहोत त्याची. आणि त्याच्यासोबत त्यांना सांगितलं आहे की कुठलाही टेंडर न करता हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, थेट खरेदी करा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये अशा प्रकारची दुर्घटना याच्या आधी झालेली आहे, चंद्रपूरमध्ये झाली आहे, वर्धामध्ये झालेली आहे, त्या भागामध्ये झालेली आहे. आणि त्या ठिकाणी काही तज्ञ लोक आहे ज्या लोकांनी अशा प्रकारचे जे नरभक्षी जनावर आहे त्याचा सामना केला आणि त्याला पकडला पण आहे. तर त्या भागाची टीम आमच्या या भागामध्ये पाठवा जेणेकरून यांना पकडणे, त्यांना पिंजऱ्यामध्ये टाकणे आणि इथून त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे हे आम्ही जास्त गतीने करू शकतो. तर तशा पद्धतीचं तुमचं जे मत आहे, माझा पण तेच मत आहे की आपण 50 गोष्टी सांगू शकतो की कॅमेरा लावू, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू, फेन्सिंग करून घेऊ. हा गोष्टीचा
फायदा होऊ शकतो, पण 100% फायदा निराकरण आपला होऊ शकत नाही. आपल्या ग्रामीण भागाच्या लोकांचं भय संपू शकत नाही. भय एकमेव गोष्टीमुळे संपू शकणार की त्यांना शिफ्ट करायचे. याच्याबद्दल CM सर आणि डेप्टी CM सरासोबत सुद्धा बोलणं झालं आहे. आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि हाच निर्णय घेतलेला आहे की याला शिफ्ट करायचे. कारण जे आपण म्हणतो नसबंदीसुद्धा करू, जेणेकरून पुढे परत असे प्रॉब्लेम व्हायला नको. पण त्याचा रिझल्ट येताना 3-4 वर्ष लागेल आणि आपल्याकडे आता 10 दिवससुद्धा नाही, आपल्याला तातडीने करावं लागतं. तर हेच एक पर्याय आहे ज्याची मान्यता आपल्याला आज मिळालेली आहे. दुसरा जे विषय आहे की हा जनावरला शेड्यूल 1 पासून काढून शेड्यूल 2मध्ये टाकायचे. तर त्याच्याबद्दलसुद्धा आजची मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि त्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेतला की आपण आजच तातडीने प्रपोजल पाठवू शासनाकडे की हा एक युनिक सिच्युएशन आहे. म्हणजे असे प्रकारची सिच्युएशन संपूर्ण जगभरात कुठेच नाही. मी तुम्हाला सांगतो, मी याचा खूप अभ्यास केला आहे. एवढी जास्त संख्यामध्ये बिबटे संपूर्ण जगभरात कुठेच नाही आणि एवढा पोषक वातावरण, म्हणजे आपले ऊसाचे बाग आहे त्याच्यामध्ये ते लपून राहतात, पाण्याची व्यवस्था आहेतच आणि म्हणून त्याची एवढी लोकसंख्या वाढलेली आहे. मी 2019मध्ये इथेच प्रांत होतो मंचरंबे गावामध्ये. तेव्हा मला आठवण आहे की तेव्हा 200 बिबटे होते. तेव्हासुद्धा भीती होती पण एवढी नव्हती. आणि आता 5 वर्षामध्ये आपण म्हणतो आहे की 2000ची पेक्षा जास्त झालेले आहे. तर संख्या खूप मोठ्या पद्धतीने वाढलेली आहे. शिफ्ट केल्यानंतर परत ते वाढू नये म्हणून केंद्र शासनाकडून नसबंदीची सुद्धा आपण परमिशन घेऊ आणि बाकी लोक जे काही ते शिल्लक जे काही राहतील त्याची आपण नसबंदी पण करून टाकू, जेणेकरून हा विषय परत अशा प्रकारचा जे भय आहे त्या भागामध्ये निर्माण होऊ नये. आता CM सर आणि डेप्टी CM सर केंद्रीय मंत्र्याशी सुद्धा बोललेले आहेत आणि केंद्रीय मंत्र्याने येणारे 2-4 दिवसामध्येच मीटिंग घेण्यासाठी वेळ दिलेली आहे. याच्याबद्दलचा जे पुढचा निर्णय आहे शेड्यूल 1मधून काढून त्यांना शेड्यूल 2मध्ये टाकणे आणि त्याच्यासोबत जे काही शिल्लक राहतील त्याची नसबंदी करणे, याच्याबद्दल निर्णय केंद्र स्तरावर येणारे 2-4 दिवसामध्ये होतील. मात्र आता या ठिकाणी आम्ही एक खूप महत्त्वाची गोष्टी आहे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण सांगितली आहे. मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो 25 ऑक्टोबरला तेव्हासुद्धा आणि आजसुद्धा मला जाणवला की वन विभाग आणि आपले ग्रामस्थ लोक जे आहे त्याच्यामध्ये एक संवादचा अभाव आहे आणि विश्वासाचा सुद्धा अभाव आहेत. तर हा विश्वास आणि संवादाचा जे अभाव आहे तेही काढणे आवश्यक आहे. याच्याबद्दल आम्ही फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलेलं आहे की आपले लोक जे आहे ते रुटीनली काम करतात आणि रुटीनली काम करताना आपली हळूहळू सेन्सिटिव्हिटी जी आहे ते कमी होत जाते. पण हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे आणि यांना सेन्सिटिव्हली हँडल करणे खूप आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपले सर्व जे अधिकारी आहे त्यांना कशा पद्धतीने टीम गठीत करून ग्रामस्थाची मदत घेऊन आणि ते तुम्हाला सांगतील कुठे दिसते आहे, कुठे ते फिरतं, काल कुठे फिरले, तशी मदत घेऊन आपण जर केला तर जास्त गतीने हा सर्व बिबटेला पकडू शकतो. तुमचा मनुष्यबळ जे आहे ते तुमच्या आणखीन मजबूत होऊन जातील. तर या ग्रामस्थासोबत आपल्याला काम करून आणि पुढे या सर्वांना शिफ्ट करायचे आहे. देवदत्तजींना सुद्धा मी रिक्वेस्ट केली आणि बाकी लोकप्रतिनिधींना पण रिक्वेस्ट करतो आहे की प्रत्येक गावामध्ये आपल्याला एक कमिटीसुद्धा गठीत करावं लागेल आणि त्या कमिटीच्या वतीने आपल्याला गावामध्ये जेव्हापर्यंत आपण सर्व उचलत नाही आहे तेव्हापर्यंत आपल्याला थोडीशी जनजागृती आणि थोडासा गावामध्ये सर्वांपर्यंत माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. जनजागृती मी का म्हणतो आहे, जनजागृती एक सरळ शब्द झाला, कोणी सांगितला, पण आम्ही याचा अभ्यास केला तर असा निर्देशनास आला की हा जे बिबट्या आहे ते लहान माणसाला पकडतो. म्हणजे छोटा मुलामुली आहे किंवा वयस्कर महिला आहे ज्याची हाईट कम आहे किंवा त्यांना असं वाटतं की बसलेला आहे, म्हणजे 10 पेक्षा कमी उंचीचा, त्यांना असं वाटतं की तो बसलेला आहे आणि त्याचे 4 पाय आहे म्हणून त्याला वाटतं की तो मनुष्य नाही आहे आणि ते बघून तो त्याच्यावर हल्ला करतो आणि मग धावून जातो. तर थोडासा आपल्याला जसा आपण मला म्हणजे एक्झाम्पल द्यायचे असेल तर कोविडच्या काळात आपण थोडासा आपल्यावर काही बंदी आणली होती आणि त्या पद्धतीने थोडासा काही दिवसासाठी जेव्हापर्यंत सर्व शिफ्ट होते, मी तुम्हाला सांगतो खूप तातडीने शिफ्ट होणार, तेव्हापर्यंत आपल्याला थोडासा स्वतः स्तरावर काळजी पण घेणे आवश्यक आहे की बाहेर शेतामध्ये जाताना आपल्या पोरापोरीला एकट्याला पाठवू नये, सोबत 2-3 लोक गेले पाहिजे. कारण मी आता काही शेतकऱ्याशी बोलत होतो तेव्हा सांगत होतो की शेतामध्ये जेव्हा ते 3-4 लोक एकत्र जातात तेव्हा काही अडचणी येत नाही आहे. मात्र एकटा गेला तर तो हल्ला करतो, 3-4 लोकांना बघून तो धावून जातो. तर अशा प्रकारची जी माहिती आहे ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणे खूप आवश्यक आहे. त्याच्याबद्दल मी सुविस्तार माहिती देण्याबद्दल आमच्या यंत्रणेला मी सांगितलेलं आहे. बाकी गोष्टी जी आहे जसं की या ठिकाणी आता सौरपंपबद्दलसुद्धा निर्णय झाला की आपले सौरपंप नाही आहे
सोलर फेन्सिंगचा की सरसकट या भागामध्ये लोकांना द्यायची आहे. तर त्याच्याबद्दलसुद्धा आज मिटिंगमध्ये निर्णय झालेला आहे. शेतीला दिवसाला बीजबद्दल लोकांनी आम्हाला मागची मिटिंगमध्ये रिक्वेस्ट केली होती. तर ते मला वाटते की सुरुवात पण झालेली आहे आणि आपण आता शेतीचे म्हणजे दिवसामध्येच आपण सर्व शेतीसाठी वीज देण्याचं कामसुद्धा चालू केलेलं आहे. 30 सप्टेंबरला आपली पहिली बैठक झाली होती जुन्नरमध्ये. त्याच्यानंतर 14 ऑक्टोबरला एक माझ्या स्तरावर मिटिंग झाली होती. मग एक मिटिंग DCM आपले दादाच्या स्तरावर 15 ऑक्टोबरला झाली होती आणि 2 बैठका जे आहे ते राज्यस्तरावर झालेली आहे. तर काय आहे की मागचे 25 दिवसामध्ये आपण खूप मोठे निर्णय घेतलेले. म्हणजे पहिल्यांदा हा निर्णय झाला की आपण मारण्याची परमिशन घेतली. आजपर्यंत कधी मारण्याची परमिशन मिळाली नाही. आपला दुर्दैव असं आहे की एवढी कमी कालामध्ये एवढी दुर्घटना झाली, एवढे अपघात झाले. तर हे अशा प्रकारची जी गोष्टी आहे ते परत होऊ नये त्यासाठी आपण बाकी जे गोष्टी आहेत ते आपण करू. बाकी जी उपाययोजना सुचवली ते पण आपण करून घेऊ. आता इथे आला तर मी बघितलं की पाणंद रस्ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि पाणंद रस्त्याच्या आता मी एक सर्वे करून आमच्या प्रांताला सूचना देतो की आम्ही DPCमधून त्याचं खडीकरण करण्यासाठी पैसे देतो, जेणेकरून ते सर्व खडीकरण होऊन जातील, लोकांचं जे आवागमन आहे ते सुरळीत होऊन जातील. तर त्याच्याबद्दल प्रांताने आमच्याकडे प्रपोजल पाठवा, ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो, जेणेकरून लोकांचं जे कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये चांगलं समाधान होऊन जातील. हे सर्व आपण करू. पण याच्यासोबत जे शेवटचं जे एक लाईन आहे जे मी जिथून सुरुवात केली तोच उपाय आहे जे मला एकदम योग्य वाटते आणि तोच आहे ज्याच्यामुळे आपण हा जे खूप भीतीचं वातावरण आणि आपल्यासमोर एक संकट जे आलेलं आहे त्याच्यापासून बाहेर पडू शकतो. तो आहे ह्या मोठी संख्येला याकडून बाहेर काढणे, त्यांना पकडणे, पिंजऱ्यामध्ये टाकणे आणि दुसऱ्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा अभयारण्य आहे जिथून ते बाहेर निघू शकत नाही तिथे पाठवणे. तर त्याच्याबद्दल मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला या ठिकाणी उभे होऊन तुम्हाला ग्वाही देतो की याच्याबद्दल मी मिटिंग होण्यानंतरच तुमच्याकडे आलेलो होतो. की पहिले मी त्यांनी सांगितलं की मी लोकांसमोर जातो, लोकांमध्ये खूप भय आहे आणि त्या भयाला आपल्याला काहीतरी समाधान करावं लागते आणि खूप मोठी गोष्टी आहे की एवढ्या मोठ्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेलं आणि प्रत्येक 7, 8, 10 दिवसामध्ये अशा प्रकारची घटना घडते. तर यासाठी आपल्याला निर्णय घेणे आवश्यक आहे. तसे निर्णय आज झालेले आहे आणि तुम्हाला सांगतो 1 तासाच्यात पैसे पण मंजूर झालेले. तर सर्व आपण केलेलं आहे. माझी तुम्ही सर्व लोकांना हाच रिक्वेस्ट देतील की ज्या पद्धतीने आपण कोविडची काळात एकत्रित येऊन आपण त्यांना मारला होता कोविडला. मी का आठवण करतो तेव्हा मी इकडेच कामावर होतो, प्रांत होतो तेव्हा. म्हणून मला आठवण आहे की या ठिकाणचे जे लोक आहे ते एकत्रित आले तर त्याची काय शक्ती आहे तेव्हा पाहिली होती आम्ही. पुण्यामध्ये मार्चमध्ये कोविड आला होता आणि या ठिकाणच्या लोकांनी एवढी शिस्त ठेवली होती की जुलैपर्यंत येऊन दिला नव्हता. तर एवढी या भागाच्या लोकांची ताकद आहे, याची कम्युनिटीमध्ये तुमची ताकद आहे. तर त्या जे आपले कम्युनिटी आहे त्याचं जे ताकद आहे त्याचा आपण वापर करू, एकत्रित काम करू. आणि प्रशासनाच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही लोकांमध्ये हाही संभ्रम आहे की प्रशासनाने जास्त काही पाऊल उचललेलं नाही आहे. आम्ही उचललेले आहे, पण याचं त्याचं म्हणणं आहे की जे आपल्यासमोर जे संकट आहे तो संकट खूप मोठा आहे आणि त्याला खूप मोठा जे संकट आहे त्यांना मारण्यासाठी आपल्याला आता 1 पट करतो तर 10 पट करण्याची आवश्यकता आहे. आणि तो 10 पट जे आहे ते आज आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. आपण सतत संवादमध्ये राहू. आम्ही ऑफिसमध्ये असतो, बाहेर फिरतो, तुमच्याकडून काही माहिती घेतो, काही जे तज्ञ लोक आहेत त्याच्याकडून माहिती घेतो आणि मग उपाययोजना निर्माण करतो. तर माझी हा रिक्वेस्ट येतील की तुम्हालासुद्धा कधी काही वाटत असेल की साहेब हा आणखीन उपाययोजना करणे आवश्यक आहे तर ते तुम्ही थेट माझ्याकडे किंवा तुमचे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्याद्वारे आमच्याकडे पोहोचवा. तर त्याचीसुद्धा आपण अंमलबजावणी करू. आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन, मला आजच सकाळी CM सर आणि DCM सरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला येऊन त्याच्या वतीने हे गोष्टी सांगू की संपूर्ण महाराष्ट्र शासनाला हा गोष्टीची जाणीव आहे, गांभीर्याची दखल त्याने घेतलेली आहे आणि याच्याबद्दल त्यांना मार करण्यासाठी ह्या संकटाला कंप्लीट पाठीशी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीने रिझल्ट दिसेल आणि रिझल्ट एकच की इकडून त्यांना पकडून बाहेर काढणे. या ठिकाणी आपले 3 कुटुंबावर खूप मोठा संकट ह्या गोष्टीमुळे आलेला आहेत आणि त्याचं मला खूप दुःख आहे. त्याचे वडील मला सांगत होते, तेवढं दुःख वाटत होता. माझी स्वतःची 2 वर्षाची पोरी आहे तर त्याचा विचार करत होतो की माझ्यावर जर घडलं असेल तर किती दुःख वाटत असेल. तर आम्हाला त्याची जाणीव आहे, आम्ही ते समजू शकतो. पण आता काय आहे, जनावर आहे आणि जनावरला मारण्यासाठी आपल्याला अतिरिक्त पाऊस लावा लागेल आणि मी तुम्हाला जिल्हाधिकारी म्हणून ग्वाही देतो
की फॉरेस्ट डिपार्टमेंट जे काही गोष्टी करणे आवश्यक आहे त्यांना सर्व मदत आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्याची सर्व ताकद जी आहे ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या भागामध्ये दिसेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचे जे वन नियंत्रण आहे त्यांना मी ह्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये उतारतो.